एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। 1 मे रोजी सिन्नर शहरातील शिवाजीनगर भागात एक 86 वर्षीय प्रतिष्ठित कापड व्यावसायिकास कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सिन्नर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 26 आरोग्य पथकाद्वारे परिसरातील सुमारे 1500 कुटुंबातील 5500 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आरोग्याची काळजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने घेण्यात येत आहे। सिन्नर शहरातील वाजे लॉन्स जवळ एका 86 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच सिन्नर तहसील, सिन्नर पोलीस स्टेशन व नगरपालिका प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी परिसर सील करण्यात आला। तसेच येथील आडवा फाटा भागात भरणारा भाजीपाला बाजार सुरक्षित स्थळी हलवून त्याचे 2 ठिकाणी विभाजन करण्यात आले। तर सिन्नरच्या आरोग्य विभागातील नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार व उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस यांच्या सहभागातून सुमारे 26 पथके तयार करून परिसरातील 1500 कुटुंबातील 5500 व्यक्तींची घरोघरी जाऊन तपासणी तसेच माहितीसाठी सर्वेक्षण काम सुरू असून यात आरोग्य पथकाच्या वतीने सर्दी, ताप, खोकला आणि तत्सम लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती संकलन करण्यात येत आहे। कार्यकर्ती वैशाली सदाशिव लोंढे, आम्ही शिवाजीनगरमध्ये कोरोनाचा पेशंट सापडल्यामुळे आम्ही ग्रामीण भागातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस कोरोनाचा सर्वे प्रत्येक घरोघरी जाऊन करत आहोत। आम्हाला नगरपालिकेकडून, सरकारी नगरपालिकेकडून आम्हाला मास्क, हँड ग्लोव्स, हँडवॉश, सॅनिटायझर हे सगळे साहित्य आम्हाला उपलब्ध रोज नवीन पद्धतीने होत असतं। आणि आम्ही शेजारच्या पाजारच्यांना कोणाला पण हे सांगितलेलं आहे की आपल्या लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये जर कोणाला सर्दी, ताप, खोकला येत असेल तर लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये 12 वाजेपर्यंत डॉक्टर बसलेले आहेत, त्यांच्याकडून तपासणी करून येणे आणि जास्तीत जास्त आपल्या बाहेर गावचं कोणी जर व्यक्ती आलं तर शेजार पाजारच्या लोकांनी लगेच पोलीस स्टेशनला किंवा सरकारी दवाखान्यामध्ये येऊन तात्काळ संपर्क करायचा आहे। कारण त्या बाहेरच्या व्यक्तीमुळे आपल्याला पण कोरोनाचा आजार संभवू शकतो, त्यामुळे त्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी त्याला सरकारी दवाखान्यात पाठवणे खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्याला सरकारी दवाखान्यात शेजार पाजारांकडे जरी पाहुणे आले तरी आपण स्वतः कंप्लेंट करायची आणि सरकारी दवाखान्यात त्या व्यक्तीला तपासणीसाठी पाठवायचं आहेच। नमस्कार, माझं नाव कविता प्रवीण गवई आहे। माझे कार्यक्षेत्र उज्ज्वलनगर, गणेशनगर आहे। आमचं सर्वे ना शिवाजीनगर इथे 14 दिवसासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यात आमच्या सर्व आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामीणच्या, शहरीच्या, मदतनीस ते सर्व आहेत। आमचे डॉक्टरसुद्धा डॉक्टर प्रशांत खैरनार सर, डॉक्टर निर्मला पवार मॅडम, डॉक्टर सुशील पवार सर, तिथून गायकवाड सर, आमचे SB शिंदे मॅडम, पवार सिस्टर आमचे सगळे सोबतीला राहतात। ते सुद्धा आमच्यासोबत सर्व लोकांची काळजी घेतात। घरोघरी जाऊन आम्ही त्यांना विचारतो कोणाला सर्दी, खोकला, ताप वगैरे काही आहे का। या कोरोना आजारांची लक्षणे सुद्धा हेच आहे, सर्दी, ताप, खोकला, घशात खवखव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पण घाबरून जाण्यासारखे काही कारण नाही आहे। त्याच्यासाठी ना उपाय सुद्धा आहे। आपण स्वच्छता पाळावी, हात स्वच्छ धुवावे, बोलताना दुसऱ्यांसोबत 1 मीटर अंतर ठेवूनच बोलावे। कोणी बाहेरून आला तर आपल्याला हातात हात द्यायची सवय आहे, हातात हात द्यायचा नाही, त्यांना नमस्कारच घालावा, नमस्कार करूनच त्यांच्याशी बोलावं। शक्यतो बाहेर जायची गरज जर असली तर एकानेच पडावे, एकानेच आपल्या भाजीपाला वगैरे आणावे, कारण सगळ्यांनी बाहेर जाऊ नये। तुमच्या घरी जर पुण्याहून, गावावरून कुठे बाहेर गावी गेलेले असतील किंवा परत येणार असतील तर ते आल्या आल्या त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे। त्यांनी स्वतःहून येऊन आम्हाला हॉस्पिटलला येऊन सांगायचं किंवा त्यांच्या घरच्यांनी, आता आम्ही 14 दिवस फिरतोय तर त्यांनी सुद्धा आम्हाला माहिती सांगायची की आमच्या इथं आलेले आहे, तुम्ही यांची तपासणी करून घ्या। कारण शक्यतो ते त्यांची स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या घराची सुद्धा काळजी घ्यायची, आपल्या कार्यक्षेत्रात काही कोरोनाचा उद्भव झालेला नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची, सहकार्य करायचं। कारण हा कोरोना तेव्हाच आपला कमी होऊन जाईल, हा प्रसार म्हणजे जास्त वाढला नाही पाहिजे, कमी होईल। शक्यतो त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काही अडचणी, काही समस्या असतील तर आम्ही दूर करायचा प्रयत्न करू। नाराज नसताना OPD ठेवली आहे 9 ते 12 पर्यंत। सर्दी, खोकला, ताप वगैरे जर असेल ना त्यांना जवळ इथंच होणार आहे, इतक्या लांब जाण्याची गरज नाहीये। इथं त्यांनी येऊन इथं OPD सरांकडून तपासून वगैरे घ्यायचंय। कॉलनीमध्ये आशा सेविका, नगरसेविका वगैरे इथं परिचारिका सगळे येऊन इथं रेग्युलर चेकअप करतात, चौकशी करतात, कोणाला काही झालंय का, सर्दी, पडसं, खोकला कोणाला आहे का यावरची रेग्युलर चौकशी करतात। रोज येऊन ते चौकशी करतात आणि त्यांचं काम खरंच सुरेख आहे। आम्हाला इकडे त्यांच्याकडनं भरपूर सहकार्य मिळतं आहे।
आणि याबद्दल त्यांचे खरं मनापासून धन्यवाद. नगरपालिकेचेही धन्यवाद, आरोग्य खात्याचेही धन्यवाद. सिन्नर नगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने देखील या 26 पथकातील सर्व कोरोना वॉरियर्सच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली असून सर्वांना सर्वेक्षणाआधी मास्क, सॅनिटायझर देण्यात येत आहे व त्यांनीही याबाबत आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले आहे. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. संगीता विलास कोतवाल, अंगणवाडी सेविका, ITI. आम्ही सर्व महिला अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्ती सर्व मिळून सिन्नर विभागातील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे सर्वजण सकाळी जमा होतो. काहींसाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे, तर काही जण आपल्या स्वतःच्या गाडीवर येतात. त्यानंतर सर्व नगरपालिकेचे कर्मचारी इथं म्हणजे आमच्या सुरक्षिततेसाठी हँड ग्लोव्ज, सॅनिटायझर आणि मास्क उपलब्ध करून देतात. व्यवस्थित आम्हाला जो भाग वाटून दिला जातो, जो भाग रेड झोनमध्ये टाकलेला आहे, तो त्या भागामध्ये आम्हाला ते पाठवता सर्वे करण्यासाठी. पाठवत असताना ते पूर्ण कोणी एक बी घर सुटले नाही पाहिजे याची ते काळजी घेता. पूर्ण भाग वाटून दिल्यानंतर आम्ही फील्डवर कामासाठी जातो आणि लोकांशी संवाद साधतो. संवाद साधत असताना ज्याही काही आम्हाला अडचणी येतात ते आमचे मेडिकल ऑफिसर किंवा आमच्यासोबत असलेले सुपरवायझर्स हे आम्हाला विचारतात व्यवस्थित, आणि ज्या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स आलेले असतील ते पूर्ण प्रॉब्लेम्स ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर साहेबसुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या पेशंटला म्हणजे प्रवृत्त करतात हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी येण्यासाठी, आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वेचं काम आमचं चालू आहे. आम्हाला याच्यात कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही. तर इथून पुढेही आमचं हे पूर्ण काम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं होईल. आणि आम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कार्यकर्त्या सर्व मिळून जो काही आपल्यावर आता ही सर्वे आणि रुग्ण निघाल्यामुळे जी काही आपल्याला आता हे गरज पडलेली आहे त्याचं पूर्णपणे आम्ही सहयोग देऊन पूर्ण कामासाठी सहकार्य करू. आशा स्वयंसेविका, नगर परिषद दवाखाना सिन्नर येथून आपल्या ज्याला सिन्नर शहरामध्ये जे एक पॉझिटिव्ह नागरी भागात जे पॉझिटिव्ह पेशंट निघाला आहे त्या कंटेनमेंट एरियामध्ये आम्ही सध्या सर्वे करत आहोत. त्या सर्वेमध्ये आम्हाला नागरिक भरपूर प्रकारे सहकार्य करत आहे. त्याचप्रमाणे आम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने नगर परिषदेच्या दवाखान्यातून सगळं व्यवस्थित पुरवलं जातं आहे. आम्हाला मास्क झालं, सॅनिटायझर झाले आणि ग्लोव्ज वगैरे हे आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉक्टर वगैरे सगळेजण आमची काळजी घेत आहे. रोज आम्हाला सकाळी चहा नाश्ता वगैरे करून आम्ही फील्डवर व्यवस्थित प्रकारे काम होतं आहे. अशा प्रकारे आम्ही सगळे टीम मिळून आमच्या नागरी भागातील आम्ही अशा 26 आशा मिळून हा पूर्ण नागरी भाग कव्हर करणार आहे. आणि येत्या 14 दिवसात आपण आपला एरिया हा पूर्णपणे नील करण्याचा प्रयत्न करू. जो आपला तालुका सिन्नर तालुका हा रेड झोनमध्ये दाखवलेला आहे तर तो आपण ग्रीन झोनमध्ये नेण्याचा पूर्णपणे आमच्या सगळ्या 26 आशा ज्या नागरी भागात आहेत त्यांच्या वतीने मी असं आश्वासन देते की आपण तो एरिया व्यवस्थित प्रकारे सर्वे करून आणि त्याला ग्रीन झोनमध्ये सिन्नर तालुक्याला आणण्याचा प्रयत्न करू.